या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. भाजीपाला पिकाला चांगला भाव असल्या कारणाने अनेक शेतकरी वर्गाने आपापल्या शेतामध्ये भाजीपाल्याला जास्त महत्त्व दिल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले असून भाजीपाला आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या भाजीला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे आपल्या शेतावर टाकलेल्या मेथीला काही किंमत राहिली नसल्याचे मत शेतकरी वर्ग बोलून दाखवत असून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मार्केटमध्ये हे व्यापारी वर्ग कुणीही शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन भाजी खरेदी करण्यास नकार देत असल्याचे चित्र सध्या नांदूर शिंगोटे परिसरात दिसत आहे। याविषयी नांदूर शिंगोटे येथील शेतकरी सुदाम दौंड यांनी SN समोर आपले मत मांडले। SN न्यूज साठी प्रकाश शेळके। आता या भाजीला 1 क्विंटल बी आहे, 100 किलो बी आहे, 100 किलो बी 90 रुपये भावाचं आहे, तर 9-36 रुपयाचे बी आहे। आणि आज आवक वाढल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना पाऊस पडल्याच्या नंतर भाज्या टाकल्या। पावसाच्या अगोदर 25 किलोला 50,000 रुपये भाव भेटत होता। आज व्यापारी ह्या 1 क्विंटल बियाचे 10,000 रुपये सुद्धा द्यायला कबूल नाही। आवक वाढल्यामुळं भाज्याचे बाजार पडले। आणि दुसरी गोष्ट अशी का या भाजीला खर्च होऊन गेला 15,000 रुपये। 10,000 रुपयाचं बी खत फवारे आणि बियाणं असे 15,000 रुपये खर्च झाला आहे। पण आज तिचे 15,000 रुपये सुद्धा कोणी खर्च सुद्धा वसूल होत नाही। आज याच्यात शेळ्या मेंढ्या चारायची वेळ आली शेतकऱ्यावर। आणि शेतकऱ्याच्या मालाला बाजार वाढल्यानंतर खाणारे खूप ओरड करते, तसे मग आता बाजार पडल्यानंतर ओरड करा ना, शेतकऱ्याला 4 रुपये मिळू द्या, हा कोणी विचार करतोय का? साधारणतः मेथीला आज मार्केट किती आहे? आज मेथीला मार्केट 300 रुपये ते 250 ते 300 रुपयाच्या पुढे मार्केट नाही। आणि याला काढणीला खर्च 200 रुपये, तुम्हाला काय वाहतूक खर्च 200 रुपये भाडे, 200 भाजी नाही। शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा मिळत नाही आणि व्यापारी सुद्धा फुकट सुद्धा मागत नाही। मग आता ही नुकसान शेतकऱ्यानं कोणाच्या भरोश्यावर टाकायची? कोण उचलणार याची नुकसानीची जबाबदारी? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांच्याच खांद्यावर आहे ना। तुमचं पीक गेलं, आमचं पीक गेलेलंच आहे। आणि ह्या भाज्या करायची वेळ अशी आली का पावसामुळे कांद्याचे रोपं गेले, रोपं राहिले नाही। आणि मग आता हे वावर खाटी ठेवण्यापेक्षा भाजीपाला करू। दिवाळीच्या अगोदर बाजार होते, तसे अपेक्षा होती का बाजार टिकतील बा, पण बाजार एकाएकी पडले आणि त्याच्यामुळे आता ही शेळ्या मेंढ्या चारायची वेळ आली याच्यामध्ये। म्हणजे तुम्ही सगळंच गेलेलं आहे, तुमचं काही सगळंच गेलेलं आहे। आमचं कांद्याचं पीक गेलेलं आहे, भाजीचं पीक गेलेलं आहे आणि आता रोपं तर पहिलेच गेलेले पावसातच। आता तुम्हाला काही फायदाच नाही, काही फायदाच नाही झाला आम्हाला। शेतकऱ्याचं पूर्ण याचं वाट लागलेली, शेतकऱ्याची पूर्ण वाट लागलेली आणि तरी खाणार शेतकऱ्याच्याच नावानं ओरडताय। या कुठला न्याय? या अन्याय आहे शेतकऱ्यावर।